च्या फोटोला हार वाहून आपल्या आजच्या याची सुरुवात करतायत, या भव्य क्रिकेट स्पर्धेची सुरुवात करतायत। परत मॅडमना विनंती करतो की झाले चालू ना, रेकॉर्डिंग चालू झालं, लाईव्ह नंतर चालू झालं, रेकॉर्डिंग चालू झालं। आरती करून घ्यायची आहे। पटकन बोलवा ना कोणाला। मोरिया मोरिया या चल भारती बहिणी चल चल, टाइम नका करू, चल तू पण आहे ना, तोपर्यंत कोणी आलं तर ठीक। कौशिक फोटो घे। ऐक ना, राजू कॅमेरा का शो करून आरती झाली। मी आता सरपंच मॅडम आणि राजू पाटील यांना विनंती करतो की 1 नंबरची ट्रॉफी तुम्ही तुमच्या हातात घ्यायची आहे आणि 2 नंबरची जी ट्रॉफी आहे सचिन पाटील आणि निवेदिता वहिनी यांना विनंती करतो की ती तुमच्या हातात घ्यायची आहे। ह्या ट्रॉफ्या घेऊन आपल्याला मैदानात जायचं आहे आणि मैदानात आपण त्यांचं लॉन्चिंग करणार आहोत। मैदानात गेल्यानंतर दोन्ही संघ आजूबाजूला उभे करून आपण तिकडे टॉस करून लॉन्चिंग करून आपण सुरुवात करायची आहे। झालं आरती घ्या, 1 नंबरचं बक्षीस वहिनी राजू चला, कपड्या दगड घ्यायचं आहे, कपड्या दगड 1 नंबरची ट्रॉफी तुम्ही आणि 2 नंबरची ट्रॉफी सचिन आणि निवेदिता वहिनी चला घ्या, चला चला। तर सरपंच उपसरपंच केला आपण, सरपंच उपसरपंच यांना दिलाय मान घ्या, चला। मी सर्व आपल्या ज्येष्ठ नागरिकांना खेळाडूंना विनंती करतो की सगळ्यांनी मैदानात यायचं आहे। आणि अगरबत्ती वगैरे घेतली का? आज आपल्या खूप वर्षांनी आपण एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा भरवत आहोत आणि आपल्या या 4 दिवसामध्ये जवळजवळ 32 संघांनी भाग घेतलेला आहे आणि ही स्पर्धा 4 दिवस चालणार आहे। या स्पर्धेसाठी भरपूर लोकांनी आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे आणि विशेष म्हणजे मी विशेष आभार मानेल त्या आमच्या माहेरवासिनींचे। माहेरवासिनींनी एक ग्रुप बनवून एक चांगली संकल्पना लढवून जवळजवळ 100 माहेरवासिनी आमच्या एकत्र येऊन त्यांनी आम्हाला खूप चांगलं असं सहकार्य केलं आणि त्यालाही खूप मोठं वाटलं की आम्ही काहीतरी आमच्या गावासाठी आमच्या भावांसाठी आम्ही काहीतरी करतो, म्हणून त्यांचाही ऊर भरून आलेला आहे। त्यांनी मोठ्या
सरळ हस्ते आपल्याला मदत केलेली आहे. आणि आता आपण या दोन्ही ट्रॉफी इकडे ठेवून आजच्या आपल्या याचं लॉन्चिंग करून सामन्याचं ओपनिंग करणार आहोत. प्रथम मी आधी याची पूजा करून घ्या स्टम्पची. आहे ना ही कदाचित नाही लागणार थोडी वातावरण की ना. राहू दे आता नको. आता आपण करू चालेल नाही आलं तरी चालेल. हो हो मी सचिन पाटील याला विनंती करतो की हा स्टम्पला तुम्ही हा हा घे ना तू घे घे घे. हॅलो हॅलो हॅलो. आणि दुसरा ए बाबू तू दुसरा ह्यांना दे. आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक एकच हात तिकडे दुसरा नाही पुढे घ्यायला त्याची सुंदर असं आरती करून हार स्टम्पला हार घालून पूजा झालेली आहे. पुढची जरा बाहेर घ्या दगड बाहेर लावा. हा हा मी गेलो तिकडे येऊ थोडा मागे गेलो दगड. हॅलो हॅलो हॅलो. तर आपले आपले जे ज्येष्ठ या आहेत भाऊ गुरुजी जरा इकडे या मागे. हरिभाऊ थोडे मागे या. लाईव्हले पण मागून नाही दिसणार ते आहे ना चालू आहे चालू आहे. इकडे घे इकडे घे अजून बाहेर घे थोड्या मागे. आता आधी ट्रॉफ्याचं हे करून नंतर नारळ फोडायचे का नंतर आधी मी नाही आधी नारळ नाही. हा मी वहिनी तुम्ही कोणाच्या हातात द्या. सचिन तू एका ट्रॉफीचा आणि वहिनी एका ट्रॉफीचा लॉन्चिंग करून घ्या. घे ये हे निवेदिता ये घे 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 घ्या. आता आपल्या दोन्ही ट्रॉफ्याचं लॉन्चिंग होत आहे. आपल्या सरपंच मॅडम आणि सौ निवेदिता सचिन पाटील या दोन्ही ट्रॉफ्यांचं लॉन्चिंग करत आहेत. सुंदर असं लॉन्चिंग झालेलं आहे. 1 नंबर आणि 2 नंबरच्या ट्रॉफ्या आपण मैदानात आणलेल्या आहेत आणि त्यांचं लॉन्चिंग झालेलं आहे. मी सचिन पाटील यांना विनंती करतो की प्रथम तुम्ही नारळ फोडून श्रीफळ फोडून आपल्या याच्या ओपनिंग करायचं आहे. सचिन पाटील नारळ श्रीफळ वाढवून ओपनिंग करायचं आहे. सरपंच मॅडमना विनंती करतो तुम्ही एक श्रीफळ फोडून लॉन्चिंग करायचं आहे. बारीक बारीक नको ट्रॉफी घ्या बंधू घ्या 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 प्रत्येकाला एक एक जे ज्येष्ठ आपले काय सगळे येते बंधू घ्या. प्रश्न हो घ्या घ्या चला राहू दे घ्या पुढे चला.
आपण या पुढे विकास भाऊ रघु या बिजू 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 दादा दादा चला या पुढे या तुम्ही. आपण सगळ्यांसाठी हे केलेलं आहे, पुढे या. मी सांगतो बराबर चला, उशीर करू नका. सॉरी या. आपलं सुंदर अशा आजच्या या सामन्याचं उद्घाटन झालेलं आहे. मी आता पुढचं समालोचनसाठी किंवा पुढच्या याच्यासाठी आपले उत्कर्ष ह्यांना मी माईक देतोय. त्यांनी पुढचा सगळा कारभार सांभाळायचा आहे. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद, थँक्यू सो मच. उज्ज्वल संघ मताने पुरस्कृत ओव्हरआर्म टेनिस क्रिकेटचा एक जबरदस्त सोहळा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ओपनिंग सेरेमनी हे महत्त्वाचे क्षणसोहळे इथे चालू असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक मान्यवर या स्पर्धेकरिता आजच्या दिवसात ज्यांनी वेळ दिला आणि खऱ्या अर्थानं ही एक सकाळ खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. पहिला सामना आपल्याला एडवन विपक्षात एडवन असे दोन दिग्गज संघ एकमेकांच्या समोर उभे असताना बघायला मिळतील आणि त्या पहिल्या मॅचचा टॉस देखील होईल. मुख्य खेळपट्टीचं पूजन होतं. ज्या खेळपट्टीने तुम्हाला नाव दिलं, खेळाडू म्हणून प्रसिद्ध होण्याची जी संधी मिळाली त्या खेळपट्टीचं ते पूजन होतंय. यष्ट्यांना इथे आपण पाहतायत श्रीफळ वाढवतायत ज्या ट्रॉफी आहेत या स्पर्धेच्या, आणि त्या ट्रॉफी देखील इथे लॉन्च होताना आपल्याला बघायला मिळाल्या. एक चांगलं ते दृश्य होतं आणि इथून आमचे अनेक मान्यवर आज या स्पर्धेकरिता निश्चित स्वरूपात आलेत आणि सकाळच्या सत्रात त्यांनी खूप महत्त्वाचा वेळ इथे मात्र दिलाय आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व पाहुण्यांचं सकाळच्या सत्रात सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी नयनरम्य असं हे मैदान, एका बाजूला समुद्र किनारा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हा क्रिकेटचा खेळ. पहिल्या सामन्यातला 2 कॅप्टन मधला टॉस तोही तेवढाच महत्वाचा. एका बाजूला उज्ज्वल क्रिकेट आणि एका बाजूला मथाने असा हा कॉइन बनवलाय आणि आमचे जे आजचे अतिथी आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा कॉइन स्पिन करणार आहोत. सन्माननीय सचिन पाटील सर आहेत, त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक करावी. सचिन पाटील सर असतील एका बाजूला, दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज आपण या टॉस साठी. सचिन पाटील सर आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल नरेश स्मृती एडवन एका बाजूला मथाणे आणि एका बाजूला उज्ज्वल क्रिकेट. 5 षटकांचा सामना, मथानेचा कॉल आणि यावेळेला उज्ज्वल क्रिकेट. यस, नरेश स्मृती एडवन या संघाने टॉस खऱ्या अर्थाने इथे जिंकलाय. आजच्या दिवसातला हा पहिलाच मॅच या स्पर्धेला सुरुवात होते. आपल्याच विभागात एक मोठी स्पर्धा, मथानेचे सुंदर असं आयोजन, एकंदरीत त्या महत्वाच्या मॅचचा तुम्ही टॉस जिंकलेला. एका बाजूला तुमच्याच समोर तुमच्याच गावचा संघ आहे. टॉस जिंकल्यानंतर 5 षटकांचा मॅच, तुमचा निर्णय काय असेल? 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये एकमेकांना आपले स्ट्रॉंग झोन, वीक झोन दोघांना देखील अत्यंभूत माहिती आहे. गोलंदाजी स्वीकारत असताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत तुमचा रोखण्याचा प्रयत्न राहील? 50 पर्यंत. आज हे मथानेचं मैदान, या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेबद्दल आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणाल? या वर्षी कसं चांगलं आहे, ग्राउंड वगैरे व्यवस्थित सर्व, एवढं सांग. थँक्यू सो मच. जर तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग घेतलीस. मनासारखा निर्णय मिळतोय, तुम्हाला बॅटिंग मिळते. त्यांनी म्हटलं की आम्ही 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये प्रथमतः 5 षटकं मिळतील त्यावेळेला तुम्ही बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न राहील? तरी पण आम्ही 60च्या अबाव स्कोर केला असता. तुम्हाला देखील तोच प्रश्न आहे. एकंदरीत या स्पर्धेबद्दल आज पहिलाच दिवस, थोडंसं उशिरानं आपण धावतोय, परंतु आता थोड्या वेळात या सामन्याला सुरुवात होईल. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? मला वाटते तर बऱ्याच वर्षानंतर टुर्नामेंट आयोजित केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे. ग्राउंड वगैरे व्यवस्थित बनवलेलं आहे. त्यामुळे मथाणे संघाचं आभार.
यस, टॉस झालाय तो म्हणजेच नरेश स्मृती एडवन या संघाने टॉस जिंकला. प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. अगदी थोड्या वेळात याही मॅचला सुरुवात होईल. तत्पूर्वी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. हा, यस, ऑल राईट. कॅन्डी